मला पहिला एक सिंपल साधा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की गेल्या 1 महिन्यामध्ये, आता मला लगेच तुमच्याकडून उत्तर अपेक्षित नाहीये, पण भाषणाच्या उगात किंवा नंतरही आपण स्वतःला हे विचार करून उत्तर द्यावं अशी मला अपेक्षा आहे, प्रामाणिकपणे द्यावं ही अपेक्षा आहे. गेल्या 1 महिन्याच्या कार्यकाळामध्ये आपण स्वतःला कधी आपल्या विचारांना विराम दिला आहे का? मी परत प्रश्न विचारतो. गेल्या 1 महिन्याच्या काळामध्ये आपल्या विचारांना किंवा कृतीने आपण जे करतोय त्या विचारांना विराम दिलेला आहे का? कधी 2 सेकंद, 3 सेकंद, 5 सेकंद थांबून विचारणा केली आहे का की हे मी जे करतोय ते योग्य करतोय का अयोग्य करतोय? मला वाटतं ज्यांनी हा प्रश्न विचारलेला असेल की कोणतीही कृती करण्याच्या अगोदर, कोणतीही असेल, ती योग्य आहे का अयोग्य आहे हा प्रश्न विचारून काही सेकंद, 5 सेकंद विचार केला, अयोग्य असेल तर केली नाही आणि योग्य मार्गाने जाण्याचा प्रयत्न केला, असे जर काही व्यक्ती तुमच्या माझ्यापैकी असतील तर तेच फक्त जिवंत आहेत. फक्त तेच जिवंत आहेत. बाकी सगळे ऑलमोस्ट आपण मृत आहोत. फक्त सांगाड्यानं, बॉडीनं आपण जिवंत आहोत हा त्याचा अर्थ होतो. आणि जर असा आपण विराम घेतलेला नसेल तर घाबरू नका. आज आपण इथं फक्त त्याच एका कारणासाठी जमलेलो आहोत, विराम घेण्यासाठी. फक्त प्रामाणिकपणे तो विराम घेण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे, दाखवण्यासाठी नाही. आणि विराम कोणता? तर प्रत्येक जी ऍक्शन आहे किंवा प्रत्येक जो थॉट आहे त्याला क्वेश्चन करायचा आहे, प्रश्न करायचा आहे, हे योग्य आहे का? सतसत विवेक बुद्धी, कॉन्शियन्स, कोणताही डिस्क्रिमिनेशन न करता ऍब्सोल्युटली न्यूट्रली सतसत विवेक बुद्धीला बोलायचं आपलं जे काही विचार आहे याचा परिणाम काय होणार आहे, समोरच्यावरती काय होणार आहे, समाजावरती काय होणार आहे, माझ्यावरती काय होणार आहे, माझ्या कुटुंबावरती काय होणार आहे याचा विचार करायचा आहे. आणि म्हणून आज आपण इथं विराम घेण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत. आत्मपरीक्षण करणार आहोत की खरोखर आपण जिवंत आहोत का? आपण जे करतोय, बोलतोय ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार करणार आहे. नैतिकता ही काय फक्त खुंटीला टांगून ठेवायची गोष्ट नाही आहे. मित्रो, माझं नाव तुकाराम आई वडिलांनी ठेवलं. त्यावेळेस तुकाराम नाव येतं, आपल्यासमोर काय येतं? इंद्रायणीच्या काठी तुकाराम महाराजांनी आपले कर्ज खत ज्या इंद्रायणीच्या पाण्यात बुडवले हा चेहरा आपल्या समोर येतो. संत तुकाराम हे ज्यांनी कर्ज दिले होते, ते व्यवसाय होता त्यांचा, अनेक वर्ष कर्ज केले, कर्ज दिले, कर्ज वसूल केले. चुकीचं होतं का? नाही. अगदी त्यांच्या काळात कर्ज दिले जायले, कर्ज दिल्यामुळं ते वसूल करणं, त्याचा धंदा करणं, पोटपाणी नेणं, आणि हा धंदा चालू राहिला. त्यांच्या वडिलांनी केला, त्यांच्या वडिलांच्या वडिलांनी केला, असे ते स्वतःही केले. पण अशी एक वेळ आली की त्यांना हा प्रश्न पडला. त्यांनी विराम घेतला. हे कर्ज वसूल करतोय हे योग्य करतोय की अयोग्य करतोय, हा प्रश्नावरती विराम घेतला. त्यावेळच्या परिस्थितीनुसार कर्ज दिल्यानंतर कर्ज वसूल करणं, किंवा आजच्या डेटला सुद्धा बँका कर्ज दिल्यानंतर, कर्ज वसूल करण्यानंतर, किंवा आपण दिलेला पैसा वसूल करण्यामध्ये नॉर्मल प्रश्नाचं उत्तर काय? योग्य. चुकीचं काही नाही. स्टँडर्ड प्रोटोकॉल आपण जे म्हणतो, SOP, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर, तीच आहे. त्याच्यात चुकीचं काय? एक्झॅक्टली याच प्रश्नावरती, याच विचारावरती त्यांनी काय केलं तर स्वतःला पॉज दिला, विराम घेतला. आणि उत्तर त्यांना आलं, आपण जे करतोय कदाचित लिगली बरोबर असेल, नैतिक दृष्ट्या ते अयोग्य आहे. कारण त्यांनी काय बघितलं तर कागदावरच्या कर्ज खतापेक्षा त्याच्या पाठीमागची जी माणसं आहेत, मनुष्य आहेत, त्यांचं जीवन जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी उचलले ते कर्ज खत आणि इंद्रायणीमध्ये बुडवून टाकले, जेणेकरून त्यांना कधीही त्रास होणार नाही, त्यांना जे योग्य जीवन जगता येईल त्यासाठी मी मदत करू शकू. याला म्हणतात विचारांना पॉज देणं, याला म्हणतात थांबणं, विचार करणं आणि नैतिकतेच्या दृष्टिकोनातून निर्णय घेणं. तो फक्त स्टँडर्ड आहे म्हणून नाहीये, तर राईट म्हणून, योग्य की अयोग्य, फक्त लिगल नव्हे, या दृष्टिकोनातून त्यांनी हा निर्णय घेतला. आणि म्हणून आज आपण त्यांना त्यांचं म्हणणं काय होतं
त्यांचं म्हणणं हेच होतं, जे का रंजले गांजले त्याची मनुष्य त्याची पुढे देवतेची जाणावा. हे ज्यावेळेस त्यांनी म्हटलं म्हणजे आणि नुसतं फक्त म्हटलं नाही. आज आपण घराघरात काही आरती करत असू, काही पोथीपुराण करत असू, मंत्र म्हणत असू, आणखी जे काय करत असू, आचरणात आणतो का? हा महत्वाचा आहे. त्यांनी फक्त ते बोलले नाही, त्यांनी ते केलं म्हणून ते संत झाले, म्हणून त्यांचे विचार कुठपर्यंत आले. परंतु त्यांची फक्त आपण जयंती साजरी करायची, पुण्यतिथी साजरी करायची, त्याचे अभंग म्हणायचे, फक्त म्हणायचे, करायचं काही नाही, चालायचं काही नाही, याला नैतिकता म्हणत नाहीत. याला नैतिकता म्हणत नाहीत. ह्या आपल्या विचाराशी प्रातारणा झालेली असते. आणि म्हणून त्याच्यावरती न राहता त्यांनी हा विचार मांडला आणि सर्वांना जे का रंजले गांजले त्याशी मनीषी आपुले तोची देव जाणावा, त्याच्यामध्ये देव बघितला. त्या दृष्टिकोनातून ते वागले, फक्त बोलले नाही. त्या तुकाराम महाराजांच्या नावावरती माझ्या आई वडिलांनी माझं नाव तुकाराम ठेवलं. मला दररोज हा प्रश्न पडतो, आज ह्या नावाला मी न्याय देत आहे का? अनेक वर्षे एव्हरी डे, फक्त शासकीय सेवेत आल्यापासून नव्हे, त्यापासून तर जास्त झालं, कारण जबाबदारी भूमिका बदलली. ती फक्त वैयक्तिक न राहता ती एक सार्वजनिक झाली. आणि म्हणून मला हे प्रश्न पडत गेले, वाढत गेले. त्याच्यावरती मी विराम देत गेलो. विराम देऊन मला जे करणं शक्य आहे ते करत राहिलो, करत आहे. परंतु मला हा नेहमी प्रश्न पडतो की मी ह्या तुकाराम या नावाला न्याय देत आहे का, न्याय देऊ शकतो का? माझा आपल्याला एवढाच प्रश्न आहे, आपण, तुम्ही, मी, सर्व आपले नातेवाईक, मित्र, माणुसकीला न्याय देत आहात का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे. आणि जर आपण माणुसकीला न्याय देत नसू तर आपण माणूस म्हणून अयोग्य आहोत, माणूस म्हणून आपण जिवंत नाही आहेत. आणि म्हणून आपल्याला ह्या विचारांना, या कृतींना विराम देण्याची गरज आहे, सिंहावलोकन करण्याची गरज आहे, आणि त्याच्यातून आपल्याला पुढे जाण्याची गरज आहे. मित्र हो, आज आपण IT च्या युगात राहतो. खूप मोठ्या प्रमाणावरती आपण आपल्या जीवनामध्ये अनेक म्हणतो की मी नियमानुसार चालतो, माझी नैतिकता आहे. मला आपल्याला सर्वांना एकच प्रश्न विचारायचा आहे, खरोखरच आज आपण दैनंदिन जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या नैतिकतेनं वागतो का नैतिकतेनं वागण्याचा आव आणतो? हा प्रश्न खूप गंभीर आहे. तो थिअरॉटिकल नाही आहे, तो प्रॅक्टिकल डे टू डे लाईफच्या संबंधित आहे. आणि नैतिकतेचा आव आणण्याचा आपण प्रयत्न करतो किंवा नैतिकता दाखवण्याचा आपण जो प्रयत्न करतो तो थांबला पाहिजे. आणि नैतिकता ॲक्च्युली प्रॅक्टिस केली पाहिजे, ते वागलं पाहिजे, त्याप्रमाणे पुढे गेलं पाहिजे. आणि तरच आपण या समाजाला, स्वतःला, कुटुंबाला पुढे नेऊ शकतो. अन्यथा ही नैतिकता फक्त खुंटीला टांगलेल्या पिशवीसारखी किंवा भिंतीवरती रंगवलेल्या मणीसारखी एवढीच आतापर्यंत राहिलेली. त्याला शोपीस नैतिकता, शोबाजी म्हणतो, शोपीस राहिलेली आहे. मणी आपल्याला वाचायला मस्त आवडतात, दररोज वाचतो, कुंटीला टांगलेल्या फक्त वाचण्यापुरत्या. आणि मुलांना सांगायचे ते पाठ कर, आणि पाठ केल्यानंतर पुढं काय माहीत नाही. परीक्षेत आलं तर त्याचं उत्तर दे. इथं बरेच काही विद्यार्थी आहेत, स्पर्धा परीक्षा कुणी करत असतील, कुणी 11वी-12वीला असेल, कुणी ग्रॅज्युएशन करत असेल. म्हणी, त्याचा अर्थ, त्याचा वाक्प्रचार आपण पाठ करतो. म्हणी पाठ करण्यासाठी नसतात, त्याच्यातला विचार अंगीकारण्यासाठी असतात. ह्या ज्या म्हणी आहेत, हे जे विचार आहेत, हे जे आपण शोपीस म्हणून ठेवलेले आहेत, ते पहिले शोपीस बाजूला काढून ठेवा. हे दाखवण्यासाठी करू नका. ही शोपीस मोरॅलिटी झाली, ही शोपीस नैतिकता झाली. नैतिकता शोपीससाठी नसते, ती अंगीकारण्यासाठी असते, त्याच्याकडे वाटचाल करण्यासाठी असते. म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण जर वाटचाल केली नाही तर मला वाटत नाही आपल्याला स्वतःला माणूस म्हणून घेण्याचा किंवा नैतिकता म्हणून घेण्याचा अधिकार नाही. आपल्यासारखे दांभिक दुसरे कुणी असू शकत नाहीत. आपण खूप मोठ्या प्रमाणात रस्त्याने चालताना आपण बघतो, ॲक्सिडेंट झालाय, रक्तबंबाळ पडलेला आहे, आजूबाजूला 8-10-20 लोक जमलेले आहेत, सगळेजण मोबाईल काढलेला आहे, मोबाईलमध्ये शूटिंग करतायत. शूटिंग कशासाठी करतात?
तर व्हॉट्सअपवरती, फेसबुकवरती, याच्यावरती लाईक्स वाढवण्यासाठी. त्याच्यातला कुणी ॲम्ब्युलन्सला फोन करून त्याला ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलला नेत नाही किंवा ट्रीटमेंट करण्यासाठी प्रयत्न करत नाही. मात्र व्हिडिओ सगळ्यांकडे आहेत, आणि व्हिडिओ आहेत ते लाईक्स वाढवण्यासाठी, जीव वाचवण्यासाठी नाही. ही आपली आज परंपरा झालेली आहे. आणि आपलं नॉलेज कशावरती होतंय? व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती होतंय. फॉरवर्ड आला, पुढे चाललो, कुणीतरी पाठवला, पुढे चाललो, त्याचा अर्थ माहीत नाही, काय त्याचा मतितार्थ माहीत नाही, पुढे पाठवून काय करणार त्याचा ऑब्जेक्टिव्ह माहीत नाही. अशा प्रकारचं आपलं जीवन चाललं असेल तर आपण दुसऱ्या कोणत्याही इतर प्राण्यापेक्षा वेगळे प्राणी नाहीत. मनुष्य प्राणी जो वेगळा आहे, त्याला सद्विवेक बुद्धी आहे, डिसिजन घेण्याची ताकद दिलेली आहे, मेंदू वेगळा आहे, आणि काहीतरी या समाजामध्ये कायापालट करून पॉझिटिव्ह चेंजेस करून काहीतरी चांगलं जीवन आपण जे इनहेरिट केलं त्याच्यापेक्षा काहीतरी बेटर करण्यासाठी हे जे अपेक्षित आहे ते होणार नाही. मग आपण म्हणतो हे जे व्यक्ती आहेत, ह्या अनेक कारणामुळे आपल्यामध्ये हे वाईट प्रवृत्ती वाढलेली आहे. मित्र हो, ही वाईट प्रवृत्ती माणसामध्ये नाही आहे. मुळामध्ये माणूस मुळात वाईट नसतो. जन्माला आला त्यावेळेस वाईट किंवा चांगलं त्याला काहीही माहीत नसतं. ते आपण शिकवतो तो त्या समाजात शिकतो. आणि समाज ज्या प्रकारे चालतो किंवा इतर व्यक्ती चालतात, कुटुंब चालतात, त्या पावलावर पाऊल जाण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणून आपल्याला त्याचा जो चांगुलपणा आहे त्याला वाढवायचा आहे. म्हणजेच नैतिकता. चांगुलपणा म्हणजे परत आणखी मटेरियलिस्टिक कन्सेप्ट नाही, नैतिकता. नैतिक हा खूप मोठा कन्सेप्ट आहे. समाजामधली आपण म्हणतो नैतिकता ढासत चाललेली आहे. समाजामध्ये नैतिकता आहे ते तुम्ही वापरत नाही आहात. तुम्हाला ती नकोशी झाली आहे, तुम्ही ती खुंटीला बांधून ठेवलेली, भिंतीवर ठेवलेली आहे. ते अंगीकारली तुम्ही तर तुमचे मुलं वापरतील, तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र वापरतील, ऑटोमॅटिक आजूबाजूचे वापरतील आणि पुढे जाईल. म्हणून तुम्ही जर रस्त्याने भरधाव जाताय, तिथे ऍक्सिडेंट झालाय, मला त्याच्याशी काय घेणं, मी पुढे चाललो, तर तुमचा ज्यावेळेस ऍक्सिडेंट होईल त्यावेळेस तीच वेळ येणार आहे. यालाच नैतिकता म्हणतात, त्याला वेगळं काही म्हणत नाही. म्हणून त्या माणूस वाईट नाहीये, तो अविचारी आहे. म्हणजे काय आहे? त्याला विचार शून्यता असं म्हणतात. आज प्रश्न असा झालेला आहे की आपण विचार करणं थांबवलेलं आहे, आपल्याला विचारच करता येत नाही. आणि विचार शून्यता याच्यावरती आपल्याला कटाक्षानं काम करायचं आहे. विचार शून्यवरती जर काम केलं तर निश्चितच आपण चांगला समाज घडू शकतो, चांगले विचार आणू शकतो, ते आचरणात आणायला लावू शकतो.